जीवन एक प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासाचे चढ उतार असतात. कधी मार्ग सोपा असतो तर कधी कठीण, पण खरी मजा आणि शिकणे त्या कठीण मार्गांमध्येच असते. बऱ्याचदा आपल्याला सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडावे असे वाटते, पण जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती नेहमीच आपल्या नियंत्रणात नसते. म्हणून पहिले पाऊल म्हणजे स्वतःला समजून घेणे. तुमचे भय, तुमच्या इच्छा आणि तुमच्या कमकुवतपणा ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य रीतीने समजून घेता, तेव्हा जग तुमच्या दृष्टिकोनातून हळूहळू बदलते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा त्याला असे वाटते की तो अडकला आहे. अशा वेळी संयम आणि विश्वास आपले सर्वात मोठे साथीदार बनतात. बऱ्याच वेळा लोक परिस्थिती त्यांच्या विरुद्ध असल्याचे जाणवते म्हणून हार मानतात, परंतु सत्य हे आहे की परिस्थिती कधीही कायम स्वरूपी नसते. जीवनात लहान यश आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते. कोणीतरी एकदा म्हटले होते, मोठे होण्यासाठी छोटी पावले आवश्यक असतात. हे सत्य आहे. जर तुम्ही दररोज एक छोटे पाऊल उचलले तर ते पाऊल एके दिवशी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या प्रयत्नांचा अभिमान बाळगा. परिणाम काहीही असो, तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण तुम्हाला खरा आनंद देते. जगात यशाचे निकष वेगवेगळे असू शकतात, परंतु समाधान आणि आनंदाचे निकष नेहमीच तुमच्या आत असतात. जीवनातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. बऱ्याचदा आपण इतरांच्या मतांमुळे किंवा परिस्थितींमुळे आपला आत्मविश्वास कमी करतो, पण खरी ताकद म्हणजे तुम्हाला आतून काय वाटते. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा अडचणी देखील लहान वाटू लागतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अपयश येते. हे अपयश फक्त आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळावी म्हणून घडते. अपयशाचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात, तर याचा अर्थ असा की तुम्ही अजूनही शिकत आहात. या शिकण्याशिवाय यशाचा अनुभव अपूर्ण राहतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम. जीवनातील ज्या गोष्टी लवकर साध्य होत नाही त्यांना संयम आणि वेळ लागतो. जर तुम्ही संयम गमावलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाता. म्हणून लहान समस्यांनाही धडा म्हणून घ्या. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे आपल्याला मदत करू शकतात, परंतु सर्वात मोठा आधार नेहमी स्वतःकडून येतो. स्वतःला प्रेरित करणे आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवणे हेच आपल्याला कठीण काळातून बाहेर काढते. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. तुमचे विचार, सवय आणि तुमचा दृष्टिकोन बदलून तुम्ही जीवन चांगले बनवू शकता. म्हणून कधीही आशा सोडू नका. आशा आणि कठोर परिश्रम यांचे मिश्रण जीवन सुंदर बनवते. वेळेचे महत्त्व समजून घेणे देखील महत्वाचे आहे. जीवनातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. जर आपण वेळेची कदर केली नाही तर आपण आयुष्यात बरेच काही गमावू. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, म्हणून प्रत्येक क्षण पूर्ण समर्पण आणि लक्ष देऊन जगला पाहिजे. यशासाठी केवळ कठोर परिश्रमच नाही, तर योग्य दिशा आणि नियोजन देखील आवश्यक आहे. दिशाशिवाय कठोर परिश्रम व्यर्थ ठरू शकतात. म्हणून तुमचे ध्येय स्पष्टपणे जाणून घ्या आणि त्यानुसार पुढे जा. आणि लक्षात ठेवा, जीवनातील आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर लहान गोष्टींमध्ये लपलेला आहे. एक हास्य, मदतीचा हात, खरी मैत्री हेच जीवन अर्थपूर्ण बनवतात. कधी कधी जीवन आपल्याला अशा टप्प्यावर आणते जिथे सर्व काही गुंतागुंतीचे वाटते. अशा वेळी संयम आणि समजूतदारपणा ही सर्वात मोठी ताकद असते. जर तुम्ही शांत राहिलात आणि विचारपूर्वक पुढे गेलात तर प्रत्येक समस्या सोडवता येते. प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव घेऊन येतो. तो स्वीकारा, शिका आणि पुढे जा. हीच जीवनाची खरी कला आहे. जीवनातील सर्वात मोठी ताकद म्हणजे सकारात्मक विचारसरणी. जर आपण नेहमीच नकारात्मक विचारसरणीत अडकलो तर आपली ऊर्जा संपून जाईल आणि आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाही. पण जर आपण सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर अडचणी देखील संधींमध्ये बदलू शकतात. सकारात्मक विचारसरणी केवळ समस्या सोडवत नाही, तर आपला आत्मविश्वास देखील वाढवते. जेव्हा आपण स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवतो तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य वाटू लागतात. हेच कारण आहे की जे लोक नेहमी आशा आणि विश्वास ठेवतात ते सर्वात मोठ्या आव्हानांवरही मात करू शकतात. पण फक्त विचार करणे पुरेसे नाही, त्याचे कृतीत रूपांतर करणे महत्वाचे आहे. नियोजन करणे, कठोर परिश्रम करणे आणि सतत प्रयत्न करणे ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. कठोर परिश्रमाशिवाय फक्त विचार केल्याने काहीही साध्य होत नाही. आणि लक्षात ठेवा, जीवनात पडणे आणि उठणे ही एक सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी देते. जे पडतात परंतु पुन्हा उठतात तेच खरे विजेते असतात. म्हणून कधीही पराभवाला अंतिम निर्णय मानू नका.
तुमच्या अनुभवांमधून नेहमी शिका आणि ते इतरांसोबत शेअर करा. मदत करणे आणि शिकवणे देखील जीवनाला अर्थपूर्ण बनवते. हे असे गुण आहेत जे माणसाला महान बनवतात. वेळ आणि संधीचा योग्य वापर करणे देखील खूप महत्वाचे आहे. बरेचदा लोक वेळेला हलके मानतात आणि नंतर पश्चाताप करतात. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान असतो, म्हणून जे करायचे आहे ते पुढे ढकलू नका. आज ही सर्वात मोठी संधी आहे. यशाच्या मार्गावर संयम आणि शिस्त सर्वात महत्वाची आहे. शिस्तीशिवाय कोणतेही ध्येय साध्य करता येत नाही. म्हणून तुमची दिनचर्या, सवयी आणि विचार संतुलित ठेवा. यामुळे हळूहळू मोठे यश मिळते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सभोवतालच्या लोकांचा आदर करा. कुटुंब, मित्र आणि मार्गदर्शक हे सर्वजण आपल्या यशात आणि आनंदात महत्वाची भूमिका बजावतात. त्यांची मदत आणि शिकवण स्वीकारा, परंतु नेहमी स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. आयुष्यात आव्हानं येत राहतात. ती आपल्याला अधिक मजबूत बनवतात. तुमच्या आत भीती, शंका आणि असुरक्षितता वाढू देऊ नका. जर तुम्ही तुमच्या भीतीवर मात करू शकलात तर कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही. प्रत्येक दिवस हा स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकण्याची आणि तुमचा दृष्टिकोन सुधारण्याची संधी आहे. जीवन पूर्णत्वाने जगण्याचा हा मार्ग आहे. यश म्हणजे फक्त ध्येय गाठणे नाही, तर आपण घेत असलेल्या प्रवासाबद्दल आहे. प्रवासात आपल्याला अनेक अनुभव मिळतात, चांगले आणि वाईट. पण हे अनुभव आपल्याला शिकण्याची आणि वाढण्याची संधी देतात. आयुष्यात काहीही योगायोगाने येत नाही. कठोर परिश्रम, समर्पण आणि वेळेचे मूल्य समजून घेणे महत्वाचे आहे. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके समाधान आणि आनंद तुम्हाला मिळेल. म्हणून कधीही आळस किंवा तक्रार तुमच्या आत येऊ देऊ नका. दररोज स्वतःला विचारा, आज मी काय शिकलो? मी माझ्या पूर्ण क्षमतेचा वापर केला का? हे आत्मपरीक्षण तुम्हाला सतत सुधारणा करण्यास मदत करेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा. तुमचे भय, कमकुवतपणा आणि कमतरता ओळखा, परंतु त्यांना तुमच्या वाढीस अडथळा आणू देऊ नका. प्रत्येक कमकुवतपणात एक संधी लपलेली असते. ती शोधा आणि ती बदला. नात्यांचे महत्त्व कधीही विसरू नका. कुटुंब असो, मित्र असो किंवा सहकारी असो, ते सर्व आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. चांगले नातेसंबंध आपल्याला मानसिक शांती आणि प्रेरणा देतात. म्हणून नात्यांसाठी वेळ आणि आदर देणे महत्वाचे आहे. पण लक्षात ठेवा, तुमचा अंतर्गत आनंद इतरांवर अवलंबून नसावा. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि समाधानी असाल तेव्हाच तुम्ही इतरांना खरा आनंद देऊ शकाल. समाधान आणि कृतज्ञता जीवन अर्थपूर्ण बनवते. आयुष्यात आव्हानं येतात आणि ती नेहमीच येतील. प्रत्येक आव्हानाला संधीत रूपांतरित करणे ही आपली जबाबदारी आहे. भीती आणि अपयशाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. प्रत्येक अडचण आपल्याला अधिक मजबूत बनवते. शिकण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही. आपण कितीही मोठे किंवा यशस्वी झालो तरी आपण नेहमीच काहीतरी नवीन शिकत राहिले पाहिजे. ज्ञान आपले विचार आणि दृष्टिकोन बदलते. जर तुम्हाला तुमचे जीवन अर्थपूर्ण आणि यशस्वी करायचे असेल तर सतत स्वतःला अपडेट करा. पुस्तके वाचा, अनुभव मिळवा आणि इतरांकडून शिका. ज्ञानाचा विस्तार केल्याने आत्मविश्वास आणि शक्ती दोन्ही वाढते. लक्षात ठेवा, आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान म्हणजे वेळेचा चुकीचा वापर. वेळ वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. म्हणून तुमचा वेळ योग्य दिशेने गुंतवा आणि प्रत्येक दिवस चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य आणि मानसिक शांती यशा इतकीच महत्वाची आहे. जर शरीर आणि मन निरोगी नसेल तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही. म्हणून नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि मानसिक व्यायाम करा. मन शांत असतानाच निर्णय योग्य होतील. चिंता आणि ताण नियंत्रित करायला शिका. या दोन्ही गोष्टी आपल्या विचारसरणी आणि कामगिरीवर परिणाम करतात. जीवनात अपयशाची भीती बाळगू नये. अपयश हे फक्त एक लक्षण आहे की आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना अपयशाची भीती वाटते ते संधी गमावतात. म्हणून प्रत्येक अपयशातून शिका आणि पुढे जा. संयम आणि वेळेचे मूल्य समजून घेणे खूप महत्वाचे आहे. यश आणि समाधान त्वरित मिळत नाही. ज्या गोष्टींचे खरे मूल्य आहे ते साध्य करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून घाई किंवा निराशा टाळा. नेहमी तुमच्या स्वप्नांशी खरे राहा. मार्ग कठीण असला तरी तुमची दिशा आणि उद्देश कधीही विसरू नका. आत्मविश्वास आणि चिकाटी तुम्हाला अंतिम यशापर्यंत घेऊन जाईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेम आणि कृतज्ञतेने जीवन जगा. आनंद आणि समाधान बाह्य गोष्टींमधून येत नाही, तर आपल्या स्वतःच्या वृत्ती आणि कृतज्ञतेच्या भावनेतून येते. प्रत्येक व्यक्तीला जीवनात संघर्षांचा सामना करावा लागतो. हे संघर्ष कधीही लहान आणि कधी कधी मोठे नसतात. परंतु खरा फरक म्हणजे आपण संघर्षाकडे कसे पाहतो. काही लोक त्याला अडथळा मानतात आणि हार मानतात, आणि काही जण त्याला संधी मानतात आणि पुढे जातात. लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण तुमच्या आत लपलेली शक्ती बाहेर आणते. म्हणून भीतीला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका.
आयुष्यात लहान यश देखील महत्वाचे असते. बऱ्याचदा आपण मोठ्या विजयांची वाट पाहतो, पण खरे यश हे रोजच्या कठोर परिश्रमातून आणि छोट्या यशातून मिळते. यश हे केवळ बाह्य कामगिरीतच नाही, तर आत्मसमाधानातही असते. एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी जर त्याचे मन समाधानी नसेल तर त्याला आनंद मिळत नाही. म्हणून नेहमी तुमच्या आतील आनंद आणि समाधानाची कदर करा. इतरांच्या तुलनेत स्वतःचे मूल्यांकन करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमच्या पद्धती आणि गतीनुसार पुढे जा. खरी नेतृत्व आणि प्रभाव केवळ शिस्तबद्ध आणि प्रामाणिक व्यक्तीच दाखवू शकते. तुमच्या शब्द आणि कृतीत सुसंगतता ठेवा. हा सर्वात मोठा गुण आहे. जीवनात वेळेचे महत्त्व कधीही कमी लेखू नका. एकदा वेळ निघून गेला की तो परत येत नाही. म्हणून तुमचा वेळ योग्यरित्या वापरायला शिका. फक्त कठोर परिश्रम पुरेसे नाही, कठोर परिश्रम योग्य दिशेने करणे देखील महत्वाचे आहे. योजना बनवा, ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने सतत काम करा. जेव्हा वेळ आणि प्रयत्नांचे संतुलन असेल तेव्हाच निकाल कायमस्वरूपी मिळतील. लक्षात ठेवा, यशाचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. अडथळे येतील, अडचणी येतील, परंतु त्यावर मात करण्याची क्षमता आपल्याला खरोखर मजबूत बनवते. माणसाचे सर्वात मोठे साधन म्हणजे त्याचे मन आणि विचार. जर तुम्ही तुमचे विचार सकारात्मक आणि विकसित ठेवले तर जीवनातील कोणतेही आव्हान कठीण वाटणार नाही. चांगल्या विचारसरणी आणि वृत्तीने तुम्ही तुमच्या सभोवतालची परिस्थिती बदलू शकता. लोक परिस्थितीला दोष देण्यात वेळ वाया घालवतात, तर खरा बदल आतून येतो. ज्ञान, शिस्त आणि संयम हे तीनही यशासाठी आवश्यक आहेत. जर यापैकी कोणताही घटक कमकुवत असेल तर त्याचे परिणाम अपूर्ण राहतील. म्हणून सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि बाह्य यश महत्वाचे असू शकते, परंतु खरी संपत्ती म्हणजे आत्मविश्वास, संयम आणि कृतज्ञता. तुमच्या आयुष्यातील लहान क्षणांना नेहमी महत्त्व द्या. हेच क्षण जीवनाला अर्थपूर्ण बनवतात. कोणत्याही परिस्थितीत आशा आणि विश्वास कायम ठेवा. शेवटी लक्षात ठेवा की जीवनातील सर्वात मोठा शिक्षक म्हणजे अनुभव. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. म्हणून मोकळे मन ठेवा आणि सतत शिकण्याची सवय लावा. जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुमचा मार्ग सोपा करू शकत नाही. अनेक वेळा आपण इतरांच्या मताच्या किंवा टीकेच्या भीतीने आपली स्वप्ने पुढे ढकलतो. पण लक्षात ठेवा, इतरांना काय वाटते ते तुमच्या ध्येयापेक्षा कधीही महत्वाचे असू शकत नाही. खरा आत्मविश्वास म्हणजे कठीण परिस्थितीतही न डगमगता पुढे जाण्याची क्षमता देणे. ते भीती आणि शंका दूर करते आणि आपल्याला आपली खरी ताकद जाणवते. परिस्थिती अनेकदा आपल्या योजनेनुसार जात नाही, हा जीवनाचा नियम आहे. म्हणून लवचिकता आणि जुळवून घेण्याची क्षमता विकसित करणे खूप महत्वाचे आहे. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणारेच शेवटी कायमस्वरूपी यश मिळवतात. फक्त कठोर परिश्रम करणे पुरेसे नाही, तर कठोर परिश्रमाचा सुज्ञपणे वापर करणे देखील महत्वाचे आहे. कधी कधी लहान निर्णय मोठ्या विजयात बदलतात. म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. यशाच्या मार्गावर अपयश अपरिहार्य असतात. अपयश कधीही तुम्हाला हार मानू देऊ नका. ते तुम्हाला योग्य दिशा दाखवते. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवते. कुठे सुधारणा करायची, कुठे रणनीती बदलायची. अपयशाची भीती बाळगणे आणि मागे हटणे सोपे आहे, परंतु ज्याच्याकडे धैर्य आणि संयम आहे तोच पुढे जातो. स्वतःला सुधारत राहा. आत्मनिरीक्षण आणि आत्मसुधारणा जीवनात कायमस्वरूपी बदल आणतात. आयुष्यातील सर्वात महत्वाचे नाते म्हणजे कुटुंब, मित्र आणि समाज. कठीण काळात आपल्याला साथ देणारे हे नाते आहे. फक्त काम आणि पैशात व्यस्त राहून नात्यांकडे दुर्लक्ष केल्याने आपण मानसिक आणि भावनिक दृष्ट्या कमकुवत होतो. खरे यश तेच आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत संतुलित आणि आनंदी जीवन जगू शकता. म्हणून नात्यांची काळजी आणि आदर करायला विसरू नका. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे, ती वाया जाऊ देऊ नका. वेळेचे मूल्य समजून घ्या आणि त्याचा योग्य दिशेने वापर करा. लहान कामगिरी एकत्रितपणे मोठे यश मिळवतात. म्हणून दैनंदिन कामातही कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने भरलेले राहा. शेवटी लक्षात ठेवा की जीवनात आनंदी आणि समाधानी राहणे हा सर्वात मोठा गुण आहे. मानसिक समाधान आणि अंतर्गत आनंद असल्याशिवाय बाह्य यश आणि आदर मौल्यवान नाही. वेळ हा सर्वात मौल्यवान स्रोत आहे. ज्यांना वेळेची किंमत आहे तेच आयुष्यात पुढे जातात. वेळ वाया घालवण्याचा काही उपयोग नाही. प्रत्येक क्षण शिकण्यात, काम करण्यात आणि स्वतःला सुधारण्यात घालवा. जेव्हा तुम्ही वेळेचा योग्य वापर करता तेव्हा कठीण परिस्थिती देखील सोपी वाटेल. म्हणून वेळेसोबत चालायला शिका
आणि त्याचा आदर करा. संयम आणि संयम हे यशाच्या गुरुकिल्ली आहेत. अनेकांना लवकर निकाल हवे असतात आणि जेव्हा गोष्टी लगेच घडत नाहीत तेव्हा ते निराश होतात. यश हळूहळू मिळते, परंतु जो संयम आणि सतत प्रयत्न करतो त्याला ते अखेरीस मिळते. संयमाने केलेले काम नेहमीच फलदायी असते. म्हणून घाई आणि अधीरतेपासून दूर राहा. जीवनात संतुलन खूप महत्वाचे आहे. काम, कुटुंब, आरोग्य आणि वैयक्तिक विकासात संतुलन राखल्याने चिरस्थायी आनंद मिळतो. जर तुम्ही एका क्षेत्राकडे जास्त लक्ष दिले आणि बाकीच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले तर जीवन असंतुलित आणि अपूर्ण वाटेल. संतुलित जीवन आपल्याला मानसिक शांती आणि ऊर्जा देते. म्हणून कधीही संतुलनाकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची जबाबदारी घेणे हेच खरे स्वातंत्र्य आहे. इतरांना किंवा परिस्थितीला दोष देऊन काहीही सुटत नाही. जो व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारतो त्याला खरी शक्ती मिळते. तुमच्या कृतींचे परिणाम समजून घ्या आणि त्या बदलण्याचा प्रयत्न करा. हेच तुम्हाला स्वावलंबी आणि बलवान बनवते. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद आणि समाधान. जीवनात यश, संपत्ती आणि आदर हे सर्व महत्वाचे आहे, परंतु खरा आनंद स्वतःला समजून घेण्यामध्ये आणि समाधानात आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो आणि प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहता, तेव्हा तुम्हाला जीवनात शांती आणि चिरस्थायी आनंद मिळतो. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, शिकत राहा आणि पुढे जात राहा. हा जीवनाचा सर्वात मोठा धडा आहे. मित्रांनो, मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल.